नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात निदर्शने केली। बडकस चौक पॅलेस येथे पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत निष्पाप नागरिकांवर सूड घेण्यासाठी पाकिस्तान आणि त्यांच्या समर्थकांना योग्य धडा शिकवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आमदार प्रवीण दटके, मोहन मते यांच्यासह नागपुरातील अनेक नागरिकांची यावेळी उपस्थिती होती। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावरील मांगिया गावानजीकच्या जंगलात आग लागली। या आगीचे चटके तब्बल 2 किलोमीटर पर्यंत जाणवत होते। मांगिया गावाच्या चहूबाजूने जंगलाला आगीने वेढले होते। 1 ते 2 किलोमीटर वरील आग रस्त्याने ये-जा करणाऱ्याला दिसून येत होती। वन विभागाचे व व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी प्रयत्न करीत असले तरी मनुष्यबळ कमी पडले आहे। 3 दिवसांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे। दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठामपणे सांगितले आहे। या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विमानतळावरच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काश्मीर स्थितीबाबत चर्चा केली। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स अकाउंट वापरण्यास मनाई केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या मागणीत पुन्हा एकदा वाढ होत आहे। अशातच पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांचा अबीर गुलाल हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता। मात्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रदर्शक प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेच्या भीतीने पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत चिंतित आहेत। भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने FIDE महिला ग्रँड प्रिक्स जिंकली आहे। तिने टायब्रेकर मध्ये चांगल्या गुणांच्या आधारे चीनच्या झू जिनरला हरवले। मागील वर्षी डिसेंबरमध्ये 5 वर्षांनी न्यूयॉर्कमध्ये महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या हम्पीने 9व्या आणि शेवटच्या फेरीत बल्गेरियाच्या नूरगुल सलीमोवला हरवले होते। आजचे न्यूज वाइब्स इथेच संपते। मी पुन्हा येणार तुमच्यासाठी नव्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी घेऊन। तोपर्यंत अभिजित भारतला बघत राहा आणि इंस्टाग्राम, फेसबुक आणि YouTube वर अभिजित भारतला फॉलो करायला विसरू नका। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।